सगळ्यांना आता आपल्या या सिंधुदुर्ग जिल्ह्यात सगळ्यात मोठी यात्रा चांदवड येते. या यात्रेमध्ये सगळ्यांना शुभेच्छा, सगळ्या भाविकांना शुभेच्छा. आज अतिशय महत्त्वपूर्ण 3 मुद्दे आहेत जे प्रेसच्या माध्यमातून तुमच्या माध्यमातून लोकांसमोर यावे यासाठी दोन दिवस आपण आयोजित केलेले आहे. सगळ्यात पहिला महत्त्वाचा मुद्दा म्हणजे गेले 2 दिवस मालवण तालुक्यामध्ये नेहमीप्रमाणे आमदार वैभव नाईक विकासाच्या नावाखाली एक यादी फिरवत आहेत. तिथले जे आम्ही सांगत नाही म्हणजे पुरावे ज्या मागचे त्यांनी निश्चित देऊ आपल्याला माहिती असेल त्याच्यामुळे बोलत नाही. आणि काही सगळ्या कार्यकर्त्यांना ते सांगतायत की जी आम्ही कामं मंजूर केली ती कामं मंजूर झाली आहेत, एस्टिमेट बनवा हे सगळं चालू आहे. आणि कार्यकर्ते ते सांगत सुटले आहेत ही कामं आता मंजुरात होतील. पण हे नेमकं आमदार वैभव नाईक किंवा अन्य त्यांचे लोक आहेत त्यांना हे आता का सुचतं की त्यांना माहिती आलेली निवडणूक आहे तोंडावर लोकसभेची आणि परत एकदा आपण लोकांना अशाच प्रकारे दिशाभूल करावी आणि सांगावं की ही कामं मंजूर झाली आहेत अमुक अमुक काम आपण करणार आहोत. अशा प्रकारचं काम पुन्हा एकदा आमदार वैभव नाईक यांनी सुरू केलेलं आहे. पण मला खात्री आहे की ती जनता सुज्ञ आहे, लोकांना कळेल ती जी काही यादी फिरवत आहे ती कामं मंजूर ही कुठल्याही प्रकारची कामं मंजूर झालेली नाही. त्यांचे कार्यकर्ते सांगत असतील की अमुक अमुक काम मंजूर आहे तर माझं त्यांना ओपन चॅलेंज आहे, त्यांनी सदर कामांना मंजुरी मिळाली आणि तशा प्रकारचे सादर करावे. अगदी मी तुम्हाला पुढे देण्यास सांगतो मी माफी मागेन पण त्यांनी ते सादर करावे. नसेल तर आतापर्यंत गेली 10 वर्ष त्याने जो पत्रप्रपंच सुरू केला तो कुठेतरी थांबवा, जनतेची दिशाभूल करू नये. ताजं उदाहरण पण सांगतो तुम्हाला. एक 2-3 दिवसापूर्वी बिचारे तोंडोळी ग्रामस्थ आंदोलनासाठी उतरले. का उतरले तर त्यांनाही माहिती होतं की गेली 10 वर्ष आमदार वैभव नाईक सत्तेत होते, आता सुद्धा ते आमदार आहेत आणि अशा प्रकारे आश्वासनं देऊन ते कंटाळले. पण त्याही लोकांना वाटलं की आता कुठेतरी आपण आपल्या कामाची जर कुठे जात केली नाही तर ही कामं सगळे थांबतील. आणि गेली 10 वर्ष आश्वासने दिलेला त्या रस्त्यासाठी थोडं ते लोक त्या ओपनसाठी बसले. आम्हाला असं वाटतं की त्या लोकांची सुद्धा गेले 10 वर्ष दिशाभूल झाली. अशा प्रकारचे त्यांच्या ताब्यात ग्रामपंचायत, मग त्याला रस्त्याचा विषय कुठला विषय कुठले तरी विषय त्याने उचलावे अशा 4-5 ग्रामपंचायती आणि त्या लोकांना भडकवा आणि शासनाच्या विरुद्ध वातावरण तयार करावं. परंतु अगदी आमचे मित्र महेश मांजरेकर आहेत किंवा अन्य भावाकर अन्य सगळ्या लोकांशी इथले जे लोक स्थानिक ग्राम असते आता सातत्याने संपर्क साधतायत. ते म्हणतात तर गेले 10 वर्ष आमची फसवणूक झाली, आता तरी होऊ नये तर आणि झाली त्यांनी केलं सोडून द्या. पण आता आम्ही तुमच्याकडे काय विशिष्ट अपेक्षेने बघतो की माननीय या जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत मान्य राणेसाहेब आहेत आणि निलेश राणेसाहेब ज्या पद्धतीने आता प्रशासना कामाचा पाठपुरावा मंजूर होतो त्यांना अपेक्षा वाढल्या आहे. निलेश राणेसाहेबांना सुद्धा काही ग्रामस्थांचा फोन गेला सगळ्या गावात लक्षात आहे आणि आम्ही निश्चित सांगतो की पक्षीय कुठले ग्रामपंचायत कुठे असेल काय याच्याशी आमचं फार काही नाही, ते राजकारण असतं. ह्या मालवण तालुक्यात मी तालुका देखील बोलतो कुठल्याही ग्रामस्थावर विकासात्मक कामाचा अन्याय होणार नाही या दृष्टीने आम्ही निश्चित प्रयत्न करू. मान्य पालकमंत्री मान्य राणेसाहेब आणि निलेश राणेसाहेब आणि सगळी आमची मंडळी जिल्हाध्यक्ष प्रभाकर सगळी मंडळी असते यांचे सातत्याने प्रयत्न आहे की प्रत्येक गावाला विकासात्मक कामातून न्याय द्यायला पाहिजे. त्याच्यामुळे तो एक महत्त्वाचा मुद्दा होता, लोकांसमोर राहिला पाहिजे. आता जी काय वैभव नाईक यादी फिरवत आहे ती परत एकदा दिशाभूल करण्यासाठी आहे. त्यांनी कुठून तरी माहिती घेतली एका योजनेची आणि पटापट ते पत्र टाईप केलं, पत्र जिल्हाधिकाऱ्यांनी दिलं, पत्र मंत्रालयाने दिलं आणि ते पत्र संदर्भ घेऊन खाली इम्युनिटी काही कामं सगळे केले. आणि ते विचार शिवसैनिक आज आहे म्हणजे प्रशासनातलं की त्यांना नवी माहिती तेही होळ आहे आणि ते आधी खाली ग्रामस्थांना आमची कामं आमदारांनी मंजूर करून आणली. माझं परत एकदा चॅलेंज आहे ते जर आमदारांनी सिद्ध करावं की हा नसेल तर हा थांबवा, कारण लोक आता ते वेळे राहिले. हा मुद्दा एक आहे. दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे खासदार विनायक राऊत हे सुद्धा असं म्हणाले की या मतदारसंघामध्ये आपण उभे राहतो आणि राणेसाहेब हे काय उभे राहू शकत नाहीत. खरं म्हणजे राणेसाहेब आधी वैभव नाही खासदार विनायक राऊतने समजून घ्यायला पाहिजे की काय इथे अडचण आहे. आम्हाला ज्यावेळी विनायक राऊत साहेब उभे राहिले खासदार म्हणून त्यावेळी त्यांच्यासोबत भाजप होतं, भारतीय जनता पार्टी होती, ते सगळे लोक होते, उदय सगळी मंडळी सगळी होती. आज ते त्यांच्याबरोबर नाही.
की भारतीय जनता पार्टी माननीय निलेश राणे साहेब हे त्यावेळेचे उमेदवार होते. अगदी नौके उमेदवार म्हणजे त्या मतदारसंघात काही नौकी निशाणी घेऊन उभे राहिले आणि 3 लाख जवळ 3 लाख म्हणजे 2.5 लाख मतं त्यावेळी त्यांच्यावर भारतीय जनता पार्टी स्वतंत्र मतदान. त्याच्यामुळे आमची आता भारतीय जनता असलेली सत्ता आणि या सगळ्या असलेल्या गोष्टीचा विचार करता आम्हाला विनायक राऊतांना हरवण्यासाठी माननीय राणे साहेबांची कुठल्या प्रकारची गरज नाही आहे. राणे साहेबांनी स्वतःही सांगितलं की मी चुकणार. भारतीय जनता पार्टीची जबाबदारी घेते. राणे साहेब उभे राहिले तर माझं म्हणणं विनायक स्वतः डिपॉझिट वाचलं, बाकी सोडून द्या. आणि कुठलाही कार्यकर्ता जरी उभा राहिला तरी आता विनायक राऊतांचा पराभव अटळ आहे. तुम्ही किती वेळा लोकांना फसवणार. जी यादी वैभवने आता केलं होतं त्या यादीमध्ये सुद्धा यांनी सुद्धा खासदारांनी 108 कामं पत्र टाईप करून खाली कार्यकर्त्यांना पाठवलेले आहेत. त्याचे पण पुरावे योग्य वेळ देईल, कदाचित त्यांचे पण मागतात अधिकृत पुरावे देईल. म्हणजे अशा प्रकारचं कामकाज त्यांचं चालू आहे. त्यांना कळलेलं आहे की या ठिकाणी आता पराभव अटळ आहे आणि भारतीय जनता पार्टीचा कार्य आमच्यासमोर एकच लक्ष्य आहे, पुन्हा एकदा केंद्रात मोदी साहेब बसायला पाहिजे पंतप्रधान म्हणून. आणि त्यासाठी कोण उमेदवार आहे याच्याशी आमचं नाही. पंतप्रधान मोदींचे हात बळकट करण्यासाठी, भारतीय जनता पार्टी मजबूत करण्यासाठी जो उमेदवार असेल त्या उमेदवाराचा विजय आम्ही निश्चित करणार. असा प्रत्येक भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता आणि कार्यकर्त्याच्या पलीकडे जाऊन सर्वसामान्य जनतेला वाटते की कोणत्या परिस्थितीत मोदी पंतप्रधान व्हायला पाहिजे. त्याच्यामुळे उमेदवार इथे कोण आहे महत्वाचा नाही. जो उमेदवार असेल त्याचा भारतीय जनता पार्टी काम करू.